लाडकी बहीण योजनेअंतर्गत संक्रांतीचा हप्ता नक्की 1500 रुपये येणार की 3000 रुपये येणार? कारण कालपासून काही बातम्या यायला सुरुवात झाली, ज्यामध्ये राज्यातील लाडक्या बहिणींना धक्का. लाडक्या बहिणींचे नक्की पैसे कितीपर्यंत जमा होणार, कधी जमा होणार? 1500 रुपये मिळणार की 3000 रुपये मिळणार? कारण आतापर्यंत आपण पाहिलं की लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या निमित्ताने 3000 रुपये येणार हे जवळपास निश्चित झालं होतं. सरकारच्या वतीने देखील याबाबतची सर्व पूर्वतयारी झाली होती आणि निधी देखील सरकारकडे पुरेसा उपलब्ध होता. परंतु लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यावरती पैसे दिनांक 14 तारखेला आम्ही मकर संक्रांतीच्या निमित्ताने डिसेंबर आणि जानेवारी 2 महिन्यांचे एकत्रित पैसे देऊ असे राज्यातील विविध मंत्र्यांच्या वतीने सुरुवात सांगायला झाली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील काल स्पष्टपणे सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या निमित्ताने 3000 रुपये देणार आहोत. परंतु आता सध्या राज्यामध्ये संपूर्ण निवडणुकांचं वातावरण सुरू आहे आणि या निवडणुकांच्या वातावरणामध्येच राज्याचा विरोधी पक्ष अर्थातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्याच्या निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिण्यात आले आणि या पत्रामध्ये त्यांनी काय सांगितलं की लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या गिफ्ट म्हणून 3000 रुपये देण्याचा घाट सरकारने घातला आहे आणि ऐन निवडणुकीच्या आदल्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जर जमा झाले तर याचा थेट परिणाम राज्यातील निवडणुकांवर होईल. राज्यामध्ये 15 तारखेला जवळपास 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतायत आणि जर लाडक्या बहिणींना जवळपास 1 कोटी मतदार असणाऱ्या महिलांना जर 3000 रुपये मिळाले तर हे प्रबोलन टाईप होईल आणि त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींवर याचा थेट मतांवर परिणाम होईल. म्हणूनच हे वितरण थांबवावे आणि हे वितरण इलेक्शन झाल्यानंतर करावे अशा बाबतचा पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आले. निवडणूक आयोगाने देखील याची दखल घेऊन याबाबत राज्य सरकारला विचारलं होतं की नक्की तुमचा काय विचार चालू आहे, तुम्ही एकत्रित 3000 रुपये देणार आहेत का? याबद्दल राज्य सरकारने देखील सांगितले की हो, आम्ही आता 3000 रुपये लाडक्या बहिणींना देणार आहोत आणि यावरच सुनावणी होऊन आता राज्याच्या निवडणूक आयोगाच्या वतीने स्पष्टपणे आदेश देण्यात आले आहेत. आता या आदेशामुळे लाडक्या बहिणींवर काय परिणाम होणार, लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार नाही का, असे विविध प्रश्न लाडक्या बहिणींना पडत आहेत. तर याबाबतचीच सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून कोणत्या महिलांना पैसे येणार, कधीपर्यंत पैसे येणार, सर्व शंका तुमच्या दूर होणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी बघा निवडणूक आयोगाचा निर्णय आलेला आहे आणि या निर्णयानंतर वितरण हे 100% होणारच आहे. आता आपण बघूया या वितरणामध्ये नक्की निवडणूक आयोगाने काय म्हटलंय. तर लाडक्या बहिणींना आता फक्त डिसेंबर महिन्यांचा हप्ता जमा होईल, म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये हे 14 तारखेला किंवा 13 तारखेला जमा होण्यास सुरुवात होणार आहे. किती रुपये? 1500 रुपये, 3000 रुपये नाही. आता तुम्ही म्हणाल की हे 3000 रुपये का नाही आणि 1500 रुपये कसं काय? बरं, उर्वरित 1500 रुपयाचं काय होणार? तर याबाबत देखील निवडणूक आयोगाने काय सूचना दिल्या आहेत सरकारला हे देखील आपण निवडणूक आयोग काय म्हटलंय ते देखील आपण पाहूया. तर यामध्ये बघा निवडणूक आयोगाच्या वतीने स्पष्ट काय सांगितलंय. निवडणूक आयोगाच्या मुख्य सचिवांनी त्यांनी एक अहवाल दिला आणि त्या अहवालामध्ये सांगितलं की राज्यामध्ये 4 नोव्हेंबर पासून आचारसंहिता सुरू आहे आणि या आचारसंहितेमध्ये पूर्वीची जी विकास कामे आहेत किंवा योजना आहेत त्यांचा लाभ वितरित करण्यास सरकारला अजिबात थांबवलं नाही. मग तुम्ही म्हणाल की लाडकी बहीण योजना देखील पूर्वीच आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 16 हप्ते 17 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले आहेत. मग आता काय अडचण आली, आता वितरण का नाही? तर यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलं स्पष्टपणे की सरकारने मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना मोठी भेट म्हणून 2 महिन्यांचा लाभ एकत्रित देण्याची घोषणा केली. मंत्री गिरीश महाजन यांनी देखील सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली होती आणि 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर आणि जानेवारी 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा होणार होते. आता निवडणूक आयोगाने यामध्ये स्पष्टपणे काय सांगितलं की जो प्रलंबित हप्ता आहे, म्हणजेच की जे डिसेंबर महिन्याचे हप्त्याचे वितरण आहे ते वितरण करण्यासाठी सरकारला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता ऍडव्हान्स मध्ये सरकार देऊ शकत नाही. खरं तर यामध्ये सरकारची देखील चूक आहे, कारण सरकारने यापूर्वीचे सर्व हप्ते काय केलं की महिना संपल्यानंतर पुढील महिन्यामध्ये वितरण केले आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने काय ठरलं की तुम्ही योजनेचा हप्ता आता पूर्वी कसा द्यायचा, महिना भरल्यानंतर पुढच्या महिन्यात त्याच पद्धतीने तुम्ही वितरण चालू ठेवा, तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊ नका. याचाच अर्थ लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होणार आहेत आणि 3000 रुपये आता लाडक्या बहिणींना एकत्रित मिळणार नसल्याचे 100% स्पष्ट झाले आहे. परंतु आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे की जर निवडणूक आयोगाने आम्हाला अडवलं तरी आम्ही 16 तारखेला वितरण करू, कारण 16 तारखेला राज्यामध्ये आचारसंहिता नाही. जिल्हा परिषद निवडणुका देखील 10-15 दिवस पुढे गेले आहेत. म्हणूनच राज्य सरकारच्या वतीने
16 तारखेला परत एक वितरण होऊ शकते. त्यामुळे लगेच तुम्हाला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. अनेक माध्यमांनी, न्यूज चॅनलने सांगितलं की लाडक्या बहिणींना धक्का आहे, लाडक्या बहिणींचे वितरण लांबले वगैरे वगैरे. जास्त काही वितरण लांबत नाही. 1500 रुपये तुम्हाला सरकार आता जमा करेल, जर सरकारला 100% करायचे असेल तर. आणि ते देखील वितरण आजपासून सुरू होणे आवश्यक असेल, किंवा जर उद्यावर वितरण गेलं तर 14 तारखेला त्या ठिकाणी एकाच दिवशी सर्व लाडक्या बहिणींना पैसे येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी असणार आहे. त्यामुळे खरं तर आजपासूनच वितरण सुरू व्हायला हवे. तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता हे वितरण आज होईल किंवा हे इलेक्शन नंतर होईल? नक्की कमेंट करून सांगा. तसेच तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. महत्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि असंच कामाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.